असेल तर महाराज म्हणले हो ही शक्ती. एकनाथ महाराजाचं गोड प्रमाणे बघा हरिपाठामध्ये आठवलं तर द्या, मला बरं वाटेल, थोडं सहाय्य होईल. बघा कितीही प्रकारचं प्रारब्ध असू द्या, पण एकदा का जर महाराज हरीची कृपा झाली ना, त्या कर्माचं दहन होते, दहन. क्या बात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, ऐका ऐका ऐका, आता नंतर घ्यायचं ते बरं का. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण हरी कृपे त्याचा विठाला विठाला विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय छाती ठोकून म्हणतात माझं भाग्य उदयाला, कारण हरी कृपे त्याचा. म्हणून महाराज म्हणले आमच्या जीवनामध्ये साधूची संग झाली, हरीची कृपा झाल्यावर महाराज कुठं राहिले प्रारब्ध. म्हणून महाराज म्हणले उजळले भाग्य. आता आता केव्हा, ज्या दिवशी साधूची भेट झाली त्या दिवशी माझं भाग्य उदयाला आलं. आणि काय झालं, अवघी चिंता वारली. प्रश्न निर्माण असा होतो, महाराजाच्या जीवनात नेमकी कुठली चिंता असावी. संसाराच्या चिंतेचं उद्धव बापू जर आपण चिंतन करायला गेलो तर महाराज मोकळे होते. महाराज स्वतः म्हणतात ना, बरे झाले देवा निघाले दिवाळे. तुकोबराय म्हणतात देवा चांगलं झालं, बायको मिली चांगलं झालं, कारण आता आपल्याला बंधनच राहिलं नाहीये. विठोबा तुझं माझं राज्य, आता तुझं माझंच राज्य, आणि आता काही त्या ठिकाणी काज्य नाहीये. महाराज संसाराचा विचार केला तर तुकोबरायने संसार तुळशीपुत्र ठेवलं होतं. संसाराच्या नामे वाढत हा पुण्य. मग संसाराची तर कुठली चिंता नव्हती महाराज, बरं संसाराची आसक्ती नव्हती. तुकोबरायच्या संसाराचं जर वर्णन करायला गेलं तर महाराज म्हणतात ना, आम्ही सदैव सोडावे महाराज म्हणले आमच्या जर संसाराचं चिंतन करायचं तर आमच्या घरादारात काहीच नाही म्हणले. हो बघा काय विशेष हो स्वामी महाराज, त्यांच्या अभंगावरती आपण कीर्तन करतोय. उद्धव बापू फॉर्च्युनर मध्ये फिरते, म्हणजे आम्ही नाहीत बरं का, आम्ही साधीचे. ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या घरामध्ये परमेश्वर बाबा अन्नाचा कणही नव्हता, जगद्गुरु तुकोबराय जर त्या ठिकाणी भजन करण्यासाठी गेले तर महाराजांच्या घराची राखण कुत्री करत होती. मग किती संपत्ती असेल घरात. त्या हैबत बाबाचं चरित्र वाचण्यामधून गेलं, हैबत बाबाच्या चरित्रात गोड वर्णने जगद्गुरु तुकोबरायच्या जे घरामध्ये चूल पेटत होती ना मायबाप, त्या चुलीवरती हराळ फुटली होती. हो काय परिस्थिती असेल महाराजाची. चुलीवरती हराळ फुटली होती मायबाप, काय खात असतील, काय खात असतील. चिंताच नव्हती संसाराची. अहो एवढं भयानक दुष्काळ पडला मायबाप. जगद्गुरु तुकोबरायची पत्नी आज ज्यांच्या अभंगावरती आम्ही कमरा बांधून पोपटपंची करतोय, आज आम्ही एवढ्याले पाकिट पैसे घेतोय, त्यांच्या नावावर एवढं जगतोय, त्यांची अवस्था पहा, त्यांचा त्याग पहा. स्वतःची पत्नी अन्नान्न करून मेली, काय त्याग असेल जीवनात. महाराजांना कमवतात नव्हतं का, 400 एकर जमीन होती महाराजांची, एवढी श्रीमंती होती महाराजांना. तर महाराजांना लौकिकामध्ये काहीच मिळवायचं नव्हतं, फक्त लोक सन्मार्गाला लावायची होती, लोक भक्तीला लावायचे होते, एवढा उद्देश होता महाराजांचा. मुलगी अन्नान्न कर, बायको अन्नान्न करता गेली, मुलगाही अन्नान्न करता मेलाय. दुष्काळी आटी स्त्री करिता मेली, अशी महाराजांची परिस्थिती होती. पण तरीही महाराजांकडे कधी पाहिलं की आनंदी आनंद महाराजाचं जीवन होतं. संसाराची जर चिंता नव्हती महाराज, मग तुम्ही म्हणताय अवघी चिंता वारली, नेमकी चिंता कोणती होती
तर महाराज म्हणे आमच्या ह्या नाश्त्या कुचकी नव्हती, आम्हाला संसाराची चिंता. मानव देह भगवंताने आम्हाला दिलाय आणि त्याची इच्छित प्राप्ती जर काय असेल तर ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती होती. त्याच्यासाठी जेणे हा जीव दिला दान, तयाची करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाची. हा काहीतरी कारणी लागावा, समाजाच्या कारणी लागावा ना अंतिम याचा उद्धार व्हावा, हीच चिंता होती. का हो जगतपुर तीच हो. महाराज स्वतः नाटाच्या अभंगामध्ये सांगतात ना, कायमी उद्धार पावेल, कायमी आयुष्य मी सांगा महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये एकच चिंता होती, काय मी उद्धार पावेल, माझा उद्धार केव्हा होईल, माझ्या जीवनाचं त्या ठिकाणी इच्छित, त्याला ठिकाणी इच्छित जे काय माझं सुख आहे, मोक्ष सुख कधी मिळेल. म्हणून महाराज त्या ठिकाणी काही चिंता करू नका, काही चिंता करू नका. ही चिंता आहे आपल्या जीवनामध्ये. हा काही नाही, काय गेली काही इंगळी, ती पण कीर्तन ऐकायला आली असेल बिचारी हो, पण तुम्ही तिचा घातच करून टाकला डायरेक्ट. विठ्ठल विठ्ठल हो. स्वामी महाराज इंगडी कोण आहे? वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. काय तू का म्हणे सर्प? कोण येतो? सर्प हा नारायण आहे, पण मोठा पुढचा ऐका, पुढचं चरण ऐका. वंदावे दुरून शिव नाही. बरं झालं तुम्ही बाजूला उडलं तिला. विठाला 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 ऐका. आपला काय विषय चालला होता माय बाप. आता लय विनोदाचं कीर्तन आपण करतच नाही. कसं आपण ज्ञानोबराच्या दरबारात राहिलेली मंडळी आहे, जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न करते तेवढा सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. महाराजांना माहित आहे महाराज कोणती चिंता होती जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये? संसाराची चिंता होती का? नाही. मग कोणती चिंता होती? माझ्या जीवनामध्ये संत केव्हा भेटतील ही चिंता होती. पण महाराज म्हणले अवघी चिंता वारली, आता माझ्या जीवनामध्ये चिंताच राहिली नाही. अवघी चिंता वारली म्हणजे काय झालं? आता समूळ नष्ट झाली. म्हणजे कशी समूळ नष्ट झाली? एकदा का माणूस चितेवरती जळाला की परत त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी घरी जेवायला येतो. बरोबर आहे का? जाळ्याला माणूस जेवायला येतो का? तुमच्याकडे येतो का? आमच्याकडे बी येत नाही. विठाला विठाला विठाला. चितेवरती संपला रे, संपला की संपला. तसे महाराज म्हणले निवृत्त झाली. आता वेदांत शास्त्रामध्ये दोन प्रकारची निवृत्ती सांगितली बरं का. एक लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती, दोन प्रकारची निवृत्ती. लयरूप निवृत्ती कशाला म्हणायचं आणि आत्यंतिक निवृत्ती बघा कशाला म्हणायचं. लयरूप निवृत्ती आहे. आता सोपं उदाहरण सांगतो. आमचे गुरुजी वेदांताचं पण सोपं उदाहरण सांगायचे. आपण न्हावी दादाकडे जातो दाढी करण्यासाठी, बरोबर आहे की नाही? न्हावी दादाकडे आपण दाढी करण्यासाठी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी दाढी करतो, पण केस पुन्हा येत नाही. येते म्हणजे चकाचक होते, परंतु परत त्या ठिकाणी काय होते? केस परत उत्पन्न होतात. याला काय म्हणायचं? लयरूप निवृत्ती म्हणायचं. ऐका, बारीक उदाहरणामध्ये वेदांत दडलेला आहे, पण ती पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. याला लयरूप निवृत्ती म्हणायचं बरं का परमेश्वर महाराज. मग आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणायची? ऐका, तीच उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा का माणसाच्या डोक्याचं टक्कल पडलं, एकदा का माणसाच्या डोक्याचं टक्कल पडलं की पुन्हा केस येणे म्हणजे तू काही मग ते सर्जरी करून बसवा तरी जाणार. याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. आता परत येणेही नाहीये. तुम्हाला सोपं उदाहरण सांगितलं. मग तसे दुसरे भरपूर उदाहरण आहे, पाण्यावरती लाटा वगैरे, पण ते इकडे सांगत बसत नाही. पटेल रोचल सोपं उदाहरण सांगितलं
एकदा का डोक्याचे केस गेले टकल पडे की पुन्हा येणे मग समूळ नष्ट झाले. तसं महाराज म्हणले माझी अवघी चिंता वारली. वारली म्हणजे संपली. भाग्य उदयाला आलं. माझी चिंता वारली. पण कशामुळे महाराज? संत संत दर्शने वा वा महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला संतांचं दर्शन झालं. ऐका मायबाप, संतांचं दर्शन झाल्यानंतर फायदा काय झाला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संत दर्शनी हा लाभ. हो, संतांचं दर्शन झाल्यामुळं काय झालं? अहो संतांचं संगतीचं फार मोठं महत्व आहे मायबाप. संतांचा महिमा जर गायला गेलो आपण तर काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चिरणी ठेवीत असेल. खूप संतांचा महिमा बाबा. संतांचं जर दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं तर महाराज एका ठिकाणी नाटाच्या भंगात गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात ना, नुसतं संतांच्या संगतीत जरी गेलं, संतांच्या संगतीत नुसतं बसलं, बरं संतांची संगत नेमकी का करायची? बरं संतांच्या संगतीचा फायदा काय? बरं संतांची संगत नाही केली तर काय फायदा आहे? कारण आम्ही संतांच्या नादी लागत नाही. आपण संतांच्या नादी लागतो का? नाही. मग आपण कोणाच्या नादी लागतो? जी काही व्यवहारातली मंडळी पैशावाली आहे, श्रीमंत मंडळी आहे, त्यांच्या आम्ही नादी लागतो. त्यांच्या नादी लागल्यानंतर काय होतं तर जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होते. मग संतांच्या अहो ऐका ना, झालं माझं कीर्तन. तुम्ही जे काही तुमच्या सहित माझ्या सहित म्हणा, आपण सगळे एकच आहोत. आपण जे काही मोठ्या लोकांच्या नादी लागतो ना, श्रीमंत असेल तर उगा त्याचे पाय धरायचे, आपल्या दोन पैसे अपेक्षाच करू नका, सोडून दे त्यांना, नादीत लागू नका त्यांचे. तुम्हाला संपत्ती पाहिजे ना, संपत्ती पाहिजे ना, श्रीमंताच्या नादी लागू नका. चला संताकडे, तुम्ही संताकडे जा, तुम्हाला भुक्ती पण मिळेल आणि मुक्ती पण मिळेल. आम्ही काय करतो? आम्ही संताच्या नादी लागू, देवाच्या नादी लागू, भुक्ती बी मुक्ती पण आणि हे पण. केवढाही मोठा पैशावाला माणूस असे, उद्धव बापू किती श्रीमंत माणूस असू द्या, तो तुमच्या पुढे वाकणार नाही, पण आमच्या पुढे वाकल्याशिवाय राहणार. ही श्रीमंती आमची नाही, ही संतांची श्रीमंती. तुम्हाला पैसा पाहिजे ना, श्रीमंताच्या नादीत लागू नका, संतांच्या नादी लागा. कारण संतांनी दुकान त्याच्यासाठीच खोललंय महाराज. काय गातीला दुकान Yeah.
महाराजांनी आपण संतांकडे जात नाही स्वामी. अहो संतांकडे पैसा पण आहे आणि त्या ठिकाणी मुक्ती पण आहे. घातला दुकान भीती आली अशी दान. अहो दान त्या ठिकाणी भांडार फोडले. भुक्ती आहे मुक्ती आहे सगळं आहे. संतांकडे जा पण आपण संतांकडे जातच नाही. आपण नाही त्याच्या भलत्याच्या नादी लागतो आणि दुःख भोगतो. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी संतांच्या नादी लागा का. बघा ना तुम्ही महाराज मंडळी साधी काय साधी काय. अहो ज्या महाराजाच्या घरी महाराज झाले सांगतो फायदा एवढं कट करा फक्त बरं. नाव नाही सांगत आपलं वय कमी. महाराज झाल्याचा फायदा काय तुम्हाला सांगतो. ती संगत केली फायदा काय झाला. मुक्ती पण आणि भुक्ती पण. म्हणून साधू संत म्हणतात तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला सगळं देतो. कारण का संतांची संगत करायची. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीची जर आपल्या जीवनामध्ये जर प्राप्ती झाली ना मायबाप फलश्रुती आहे का. हरीची जर प्राप्ती झाली साधूच्या संगतीत गेल्यानंतर हरीची प्राप्ती होते. मग हरी कोण आहे. अहो ब्रह्मांडाचा मालक आहे ना. हरीची पत्नी कोण आहे. सखूबाई हा सर लक्ष्मी आहे. आणि मला सांगा साधूची संगत केल्यानंतर हरी प्राप्त झालाय देव प्राप्त झालाय. त्याची बायको घरी त्याच्या भांडे घासत बसन का. ते कोणाच्या घरी येईल. ज्याच्या हृदयामध्ये नारायण आहे ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे. अहो त्याच्या घराला पळत येईल ना. येईल का नाही. मग आता कोणाला धरायचं तुम्ही. आता पहिलं संतांना धरा. झालं माझं कीर्तन काय लय सांगण्यात माझं नसती. पहिलं कोणाला धरायचं. हरील नका डायरेक्ट धरू तसं भेटत नाही तो. पहिलं संतांना धरा. संतांना धरा आणि संतांना धरल्यानंतर तो हरी कळेल. आणि हरी जर आपल्या घरात आला ना तर हरीच्या संग हरीची पत्नी पण येईल. आणि जगामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही श्रीमंत व्हाल. जगामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही श्रीमंत व्हाल. म्हणून साधू संत म्हणतात बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपुले कुणी जानवती हो निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते काय होतं तर हरीची प्राप्ती होते. चला तुम्हाला मी करण्यासाठी एक सोपा दृष्टांत सांगतो. माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. एकदा नारद महर्षी त्या ठिकाणी भगवंताकडे गेल्याने देवाला म्हणले देवा मला संतांचा महिमा ऐकायचा आहे. संतांची संगती ऐकायची. संतांच्या संगतीची ताकद काय मला ऐकायची. मला संतांचा महिमा सांगा. त्यावेळी त्या ठिकाणी भगवान विष्णू म्हणले नारदा अरे मी काय तुम्हाला संतांच्या संगतीचं महत्व सांगू. जा म्हणजे मृत्यू लोकामध्ये एक त्या ठिकाणी गाव नाला वाहत आहे. त्या गाव नाल्यामध्ये एक आळी आहे नुकती जन्माला आली. त्या आळीला जाऊन संतांचा महिमा विचारते. नारद महर्षी तर देव म्हटल्यानंतर नारद महर्षी खाली आले भजन करे. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारद महर्षी भजन करत माझे मुर्तीने बनवले बघा. हो श्री मायबाप नारायण महर्षी नारायण नारायण करत भजन आली. त्या गटाऱ्यापाशी आले आणि ते आले म्हणे हे आली मला संतांच्या संगतीचं महत्व सांग. ऐका मायबाप ऐका ऐका संतांच्या संगतीचं महत्व सांग म्हणले तर नारदाची त्या आळीच्या दृष्टिक्षेप एक झाला आणि ती आळी त्या ठिकाणी गतप्राण झाली. मायबाप ऐका ऐका ऐका. सोडायचं का कीर्तन. चहाची वेळ झाली का तुमची. हो द्या हो द्या. सोडायचं सांगा लगेच 2 मिनिटात सोडून देतो. चालू द्यायचं सोडायचं 4 वाजेपर्यंत. चहावाले बाबा जरा दमान उकळा. स्वादाला ऐकलं पुन्हा तोंडाला पाणी सुटेल. ऐका 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 काय सांगत होतो मी तुम्हाला.
संतांच्या संगतीचं मोहम्मद सांगत होता ऐका, ती आळी त्या ठिकाणी आळीची नारदाची दृष्टिक्षेप एक झालाय आणि नारदाचा दृष्टिक्षेप आळीचा एक झाला. ती आळी त्या ठिकाणी गतप्राण झाली. देव नारद महर्षी परत कोणाकडे वापस गेले, भगवान विष्णूकडे गेले. म्हणजे देवा त्या आळीची माझी भेट झाली, आळी संपली. त्यावेळेस मग भगवंत म्हणले पुन्हा पृथ्वी लोकामध्ये जा. एका कुपाटीवरती सरड्या नुकताच जन्माला आलाय, त्याला संतांचा महिमा विचार. नारद महर्षी परत खाली आली आणि त्या सरड्याला म्हणाले, ए सरडे दादा मला संतांचा महिमा सांग. त्या सरड्याची नारदाची परत एकदा दृष्टिक्षेप झाला, तोही सरड्या मेला. नारद महर्षी देवाकडे गेले, म्हणले देवा आळीकडे गेलो, आळी मेली, सरड्याकडे गेलो, सरड्याही मेला, तुम्ही सांगा. त्यावेळेस नारद महर्षीला देव म्हणले परत एकदा मृत्यू लोकामध्ये जा. एका गोठ्यामध्ये नुकती गाय त्या ठिकाणी जणली आहे, त्या गायीला पाड झाले, त्या पाडसाला संतांचा महिमा विचार. नारद महर्षी देवाची आज्ञा, राजा बोले दल हाली. नारद महर्षी परत खाली आली, त्या गायीच्या गोठ्यात गेले, म्हणले ए पाडसा ऐक ना, मला संतांच्या संगतीचा महिमा सांग. त्या वासराची नारद महर्षीची भेट झाली की वासरू जागीच मेलं. आता मात्र देवाला लय राग, नारद महर्षीला राग आला. म्हणले हे काय म्हणले, देव झाला मग काय झालं, म्हणले राजा झाला मग काय झालं, म्हणले आम्ही येरझार काल का, आम्ही काय साधेत का. नारदाला लईच राग आला, लाल भुंग झाले. नारद देवाकडे गेले, म्हणले देवा बस कर, म्हणले सांगायचं असत तर तुला सांग, म्हणले नसतं सांगू नको देवी सोडून. मग नारद महर्षी म्हणले एकदाच जा माझ्यासाठी. एका कुलवान राजाच्या घरामध्ये नुकताच बालक जन्माला आलेला आहे, त्याला जाऊन तू संतांचा महिमा विचार. आता नारद महर्षी थांबले बर का. मग देव म्हणले गेले नाही, कारण नारद महर्षी म्हणले देवा ऐकणार आहे, आतापर्यंत तू जेवढं सांगितलं बाबा त्याच्या मागं पुढं धोपट न उड, जेवढी मिली त्याच्या मागं कोणी पाहणार नव्हती. जर राजाचं पोरग माझ्याकडे त्याची माझी दृष्टिक्षेप एक झाली, तो जर मेला तर राजा मला वापस येऊ देणार नाही, जागीच कोडून टाकेन. देव म्हणले तुम्ही एकदा जा ना, माझा ऐका, तुम्ही जा. नारद महर्षी देवाची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी राजवाड्यात आले. नुकताच मुलगा जन्माला आलेला होता, राजकुळामध्ये जन्माला आलेला मुलगा होता, राजकुमार होता. राजाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी धामधूम त्या ठिकाणी मुलगा झाला म्हणून आनंद व्यक्त केला. नारद महर्षी त्या ठिकाणी राजवाड्यात आले मायबाप, आणि त्या राजवाड्याच्या त्या ठिकाणी गृहप्रवेश म्हणून राजवाड्याच्या त्या राजाच्या त्या याच्यामधून प्रवेश आतमध्ये घरात करत असताना राजाने बघितलं नारद महर्षी येत आहेत राजवाड्यामध्ये. राजाला आनंद झाला, अरे वा काय आपला मुलगा भाग्यवान आहे, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नारद महर्षीला पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. म्हणजे माझ्या मुलाचं भाग्य उदयाला, त्याच्या जीवनामध्ये साधूची भेट होणार आहे. मुलाचं नाव कळलं की नारद महर्षीच्या मांड्या थरथरच कापायला लागल्या. अरे बापरे म्हणली, आता काय करायचं म्हणली, त्याला आणतील. नारद महर्षींना उच्च सिंहासनावरती बसवलं मायबाप. नारद महर्षींची पाद्य पूजा झाली आहे आणि राजाने आवाहन केलं दासींना, जा राजकुमाराला घेऊन या, नारदांचा आशीर्वाद घेऊ द्या, त्याच्या मांडीवरती द्या. असं म्हटल्यानंतर नारद महर्षींना घाम फुटला मायबाप. थंडीच्या दिवसात घाम फुटला नारद महर्षींना. तो राजकुमार आणला, ऐका तो राजकुमार आणला, नारदाच्या मांडीवर दिला. पण नारदांनी डोळी उघडली नाही, कारण आतापर्यंत जेवढे पाहिले होते तेवढे नजर झाली, जागीच मिली. नारद महर्षींनी गच्ची डोळे झाकले. कसे झाकले माहितीये का, आता कसे कीर्तनात पक्के डोळे लावून झोपले, म्हणजे तुम्ही नाही बरं का, तसे पक्के डोळे लावून त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणले त्याच्याकडे पाहायचंच नाहीये. नारदाच्या मांडीवरती तो बाळ खेळायला लागलाय. नारदाने हळूहळू डोळे उघडले आणि त्या बाळाची नारदाची दृष्टिक्षेप एक झाली, पण तो गेला नाहीये. नारदांना धीर आला. साधूचा स्पर्श होता मायबाप, तो नुकता जन्मलेला बाळ होता, तो काय आपल्यासारख्याचा स्पर्श नव्हता, साधूचा स्पर्श होता. साधूच्या स्पर्शाची ताकद साधी नाही, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. साधूने ज्याच्या डोक्यावर हात ठेवला ना, तो बोलला नाही, त्याचं कल्याणच झालं मायबाप. माझ्या ज्ञानोबारीने त्या रेड्याच्या मस्तकावर नुसता हात ठेवला, तो ऋग्वेद वाजवायला लागला. ही साधूच्या स्पर्शाची ताकद आहे. त्याला स्पर्श झाला आणि नारद महर्षी म्हणले, हे बाळा मला संत संगतीचं महत्व सांग, संत दर्शनाचा लाभ सांग. ते बाळ म्हणायला लागला, ऐका मी संतांच्या दर्शनाची ताकद तुम्हाला सांगतो, पण आधी तुम्हाला कोण पाठवलं त्याला घेऊन या. म्हणजे आता पंचायत झाली, पाठवलं कोण होतं, वा क्या बात आहे, पाठवलं देवाने होतं. नारद महर्षीने बसल्या बसल्या देवाला मिस कॉल मारला. तुम्ही माझा त्यावेळेस फोन होते का, होते ना मायबा, फोन होती, हृदयाचा फोन होता, हृदयाचा. साधू संत त्रिकाल ज्ञानी होती मायबाप, तपश्चर्या साधना होती साधूची. तुकोबर नारद महर्षीने बसल्या बसल्या देवाचा धावा केला मनापासून.
आणि देवाच्या हृदयाला कनेक्ट झालं मायबाप. देव तिथं आला आणि देव तिथं आल्यानंतर मग का देवाचा साधा प्रकाश पडला असं का मायबाप. तुझी निढळी कोटीच्या प्रकाश कमल नयन हासे वदन हासे. कोटी सूर्याचा प्रकाश पडला आणि मग नारद महर्षी त्या बाळाला म्हणले सांग आला मला तर संत दर्शनाचा फायदा. ते म्हणले नारद महर्षी ऐका आता बघा मला पहिली योनी प्राप्त झाली कोणती. गटारातल्या आळीत ती मला योनी प्राप्ती झाली. त्या आळीमध्ये मला तुमचं दर्शन झालं. परिणाम त्या 184 योनीमधून मी मुक्त झालो. मला दुसरी योनी प्राप्त झाली ती म्हणजे सरड्याची योनी प्राप्त झाली. त्याही योनीमध्ये माझं त्या ठिकाणी पाप शिल्लक राहिलं होतं म्हणून मी त्या योनीतून संपलो आणि मला त्या ठिकाणी एका गायीच्या पोटी उदरी जन्म मिळाला. त्याही योनीमध्ये मला तुमचं दर्शन झालं. परिणाम त्या योनीतून मुक्त झालो. परिणाम एका कुलवान राजाच्या घरामध्ये मला जन्म प्राप्त झाला. आता मनुष्य देह मला प्राप्त झाला आणि त्या मनुष्य देहामध्येही मला तुमचं दर्शन झालं आणि तुमचं दर्शन झाल्यामुळे फायदा काय झाला. तो जगाचा मालक पद्मनाभ मला जोडल्या गेला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला जो योग्यांनाही दुर्लभ आहे असा पद्मनाभ तुला जोडला गेला. तुकोबराय म्हणे मला तो जोडला का हो तुकोबराय. आता तुम्हाला संतांचं दर्शन झालंय देवही तुम्हाला मिळालाय मग आता मिळालेला ठेवला कुठं. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय म्हटली मी माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये ठेवला. कसा ठेवला हृदयाच्या पेटीमध्ये. आपण पैसा जमवलेला कुठे ठेवतो. वा 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 आपण पैसा जमवलेला तिजोरीमध्ये ठेवतो. पण कसा ठेवतो हे काही सांगायची गरज नाही. कीर्तनामध्ये तिजोरी असते मायबाप आणि तिजोरीमध्ये काय असते कप्पा असतो. एक कप्पा नसतो. कप्यात कप्पा कप्यात कप्पा कप्यात कप्पा कप्यात रात्रभर चूक घ्यायचा त्या कप्यात कप्पा आणि त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं पैशाचं बंडल असते. तसे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान परमात्मा मिळालेला कुठं ठेवलं संपुष्ट हे हृदय पेटी. या हृदयाच्या पेटीमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी ठेवलं का माय बाप. अनेक साधू संतांनी ठेवलं. माझ्या जनाईने बी ठेवलं. माझ्या जनाईने तो धरला आणि काय केलं हृदय बंदी खाना केला. माझी जनाई सांगते तो जगाचा मालक असणार पण मरीच जातो. म्या लांब जाऊ द्याला नाहीये. तू माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये म्या धरला. कसा धरला हृदया बंदी खाना केला.
हृदयामध्ये खाना केला आता विठ्ठला हृदयामध्ये खाना केला आता विठ्ठला वा वा हरिदा तो पंढरीचा चोर धरला हृदयामध्ये ठेवला पण कशाने धरला हे बी महत्वाचे नाही. काय केलं जनाई जनाई माते तुम्ही काय केलं तर माझी जनाईमध्ये काय केलं म्या सोहम शब्दांचा मार केला आत विठ्ठल कोणीला सोहम शब्दांचा मार केला आत विठ्ठल कोणीला हो धरीला पंढरीला चोर धरीला पंढरीला चोर धरीला धरीला पंढरीला चोर जनी म्हणे बा विठ्ठला जीवे बाबासाठी टाळी वाजवा एकदा सोपं नाही हे तुम्हाला हे म्हणणारे गोड वाटले ना वाजवणारे पण इथून वाढावं लागते बिंबीच्या देठापासून असा पोटात आकडा पडतोय बा असा आकडा पडाता वा असा आवाज निघतोय साधं नाही हे लय मजा यायच्यात लय आनंद आहे बरं का हो पुन्हा कोण हृदयामध्ये ठेवला मायबाप हो माझ्या मीराईने ठेवला मायबाप असा ठेवला मीराबाई हृदयामध्ये मंदिरामध्ये भजन करत होती मायबाप दुसरीकडे गेलीच नाही म्हणजे मीराबाई अपने मंदिर अपने मंदिर गीता भागवत पाचूंगी महाराज गीता भागवत नचूंगी 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 हरि गुण हरि गुण मीराईने देवाला हृदयामध्ये ठेवलं पाहिजे हो आता मी याच्यावर किती बी भागवतातले उदाहरण सांगेन पण सांगून वेळ घेत नाही बस तुम्हाला सिद्धांत पटला जास्त वेळ घ्यायचा नसते वक्त्यांनी कारण जाणकार श्रोते तुम्ही माझ्या मीराईने देव हृदयामध्ये ठेवला म्हणून काय झालं माय बाप विषाचा प्याला आणून दिला कोण आणून दिला वा 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 हो मीराई भजन तुमचं भजन करणं सोपं नाही बरं का तुम्हाला लय बंधन आहे तुम्ही भजनाला जा गळ्यामध्ये टाळ घ्या गावातले लोक तुम्हाला हसतील अहो गावातील लोक हसतील नाही नवरा पण मारायला माग पुढे भेणार नाहीये पण घाबरू नका माझ्या जनाईकडे पहा माझ्या मीराईकडे पहा मीराईला ही लोक आडवे आले पण मीराईने भजन सोड नाहीये स्वतःच्या वडिलांनी विषयाचा प्याला आणून दिला पण मीराईने देवासाठी तो प्याला तुम्ही पिऊ नका बरं का हो तो प्रयत्न करू नका ते मीराईने केला मीराईने पेला पचवला बी माय बाप विशिका प्याला मेरा पग घुंघरू पग घुंघरू बांध मेरा लोक काय म्हणायला भग
इथं मी म्हणत नाही बरं का, फक्त परमेश्वर महाराज वाजवायला असले उद्धव बापू गायला असले तरच मी भांडवल काढत असतो, नसता भांडवल काढत नाही. उग बेजती होती हो त्याची, त्याला वाजवणारही तसंच पाहिजे. असो, मला सांगायचा सिद्धांत एवढा होता की माझ्या जगद्गुरु तुकोबराने साठवला, माझ्या जानाईने साठवला, माझ्या मीराईने साठवला, माझ्या सौता महाराजांनी साठवला, माझ्या ज्ञानोबरायांनी साठवला, अहो सगळ्यांनी साठवला. म्हणून तुकोबरा म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, साठवला देव मिळालेला लांब जाऊ देलाच नाहीये. पण काहो तुकोबर आहे, तुम्हीच म्हणताय विठ्ठल जळीस तरी काष्टी पाशाने सगळीकडे आहे, तुमच्या हृदयामध्ये नव्हता का? महाराज म्हणले होता, पण माझा भाव तेवढा बळकट नव्हता, माझा एवढा विश्वास नव्हता. तो माझा भाव बळकट झाला होता प्राप्त, पण माझा भाव साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच बळकट झाला. अभंगाचं शेवटचं जरूर तू कमल हो कमल हो. वा वा वा.
तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भगवान परमात्मा मला प्राप्त होता, पण माझा भाव त्या ठिकाणी द्रौपदी सारखा नव्हता, माझा भाव त्या ठिकाणी जनाई सारखा नव्हता. पण संतांची संगत प्राप्त झाली, भावाच्या बळामुळे तो प्राप्त झाला. संत दर्शनाला लाभ पद्मनाभ जोडला. असो झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्यापूर्वी एकदा मोठ्या अंतकरणाने त्या ठिकाणी हृदयातला भगवान परमात्मा प्रगट होतो. पण कशाने? हृदयामध्ये तेवढा भाव पाहिजे आणि मुखामध्ये तेवढं नाम पाहिजे. म्हणून सगळ्यांनी वरती हात करा. असं गोड देवाचं भजन करू. जगाचा मालक जसा परीक्षित महाराजांना नेण्यासाठी विमान घेऊन आला, तसं आपल्याला बी आला पाहिजे. एवढं मोठ्याने भजन करायचं. कोणा जायचं वैकुंठाला त्यांनी वरती हात करा. ज्याला ज्याला वैकुंठाला जायचे त्यांनी वरती हात करा. ज्याला नाही जायचं त्यांनी खाली करा. वा वा, सगळ्या जायचं ना. मग आता भजन करायचं बरं का परमेश्वर बाबा. हा हो तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. संत दर्शनी हलाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हलाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हलाभ पद्मनाभ जोडला. असो झालेली कीर्तन रूपी सेवा अखिल कुठ ब्रह्मांड नायक सर्वेश्वर भगवान परमात्म्याची चरणी सेवा समर्पित करायची. हळदीला शिकत असताना ज्या गुरुवारीच्या सानिध्यामध्ये जे काही ज्ञान ग्रहण केले त्यांच्या चरणी सेवा समर्पित करायची.
त्या पवित्र कुळामध्ये त्या ठिकाणी जन्म घेतला त्या आईवडिलांच्या चरणी सेवा समर्पित करायची। तुम्ही सगळ्यांनी गेले 2.25 तास त्या ठिकाणी माझी वेडे वाकडे बोली एवढी शांत चित्तन ऐकली माय बाप। एवढं शांत चिंतन ऐकले म्हणून तुमच्याही चरणी सेवा समर्पित करायची। सगळ्यांनी गोड त्या ठिकाणी साथ केली, सगळ्यांची सेवा समर्पित करायची। बोलण्याच्या वेगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल, एखाद्याच्या हृदयाला लागले असेल, आईवडिलाचं हृदय मग क्षमा करा। फक्त अभंगाचा मतितार्थ एवढा आहे, जीवनामध्ये फक्त संतांची संगत करा। संतांची संगत केल्यानंतर देवाची प्राप्ती होते आणि देवाची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा जन्माला यायची गरज नाही, मनुष्य त्या ठिकाणी मुक्त होतो। एवढाच अभंगाचा सांगण्याचा भावार्थ आहे। बोलण्याच्या वेगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तर ऐका। न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे पाया प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडी लोशे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल हरी 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 विठ्ठल